आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे माझ्या स्वप्नातील एक गोष्ट पूर्ण होण्यास मदत झाली. तर मी जेव्हा कॉलेजला होतो, नाही म्हणायला मी अभ्यासात तसा फार काही बरा नव्हतो, पण बाकी इतर गोष्टीत माझा हात कोणी धरत नव्हते. खेळात तर मी पुढेच पुढे होतो. कॉलेज करत करत मी जिमला देखील जात असे. त्यामुळे माझे शरीरदृष्टी खूपच चांगली आणि पिळदार अशी झालेली होती. त्यामुळे मला मैत्रिणीचा तोटा कधीच नव्हता. मला गर्लफ्रेंड्स पण खूप होत्या बरं का. आजवर मी खूप जणांशी संबंध ठेवले होते, पण माझ्या मनात एकच इच्छा अजूनही शिल्लक होती. त्यामुळे ती एक सल माझ्या मनात होतीच. मी जिथे राहत होतो तिथल्या पण बऱ्यापैकी मुली मी पटवल्या होत्याच, पण तिथेही पुन्हा तीच अडचण. आमच्या अपार्टमेंटच्या 7व्या माळ्यावर मी राहत होतो. आमच्या पलीकडच्या अपार्टमेंटच्या 7व्या मजल्यावर इतके दिवस कोणी राहायला नव्हते, पण त्या दिवशी मला अचानक तिकडून थोडा आवाज येऊ लागला. मी उत्सुकता म्हणून माझ्या बेडरूमची खिडकी उघडली आणि बघितले तर त्या फ्लॅटमध्ये कोणीतरी नवीन कुटुंब राहायला आले होते. साधारण 40 वर्षाचा एक माणूस मला तिथे दिसला. मनात विचार केला, चला इतके दिवस रिकाम्या असलेल्या फ्लॅटमध्ये कोणी ना कोणी आलेच शेवटी राहायला, असे म्हणून मी माझ्या कामाला लागलो. दुपारी मी माझ्या बेडरूममध्ये बसलो असताना मी सहज म्हणून खिडकी उघडली आणि समोर जे दिसले ते बघून माझी बोटं तोंडात जायची फक्त बाकी राहिली होती. समोरच्या फ्लॅटची बेडरूम पण माझ्या बेडरूम समोरच होती. त्यांची खिडकी सताड उघडी होती. त्या बेडरूममध्ये एक अतिशय देखणी बाई उभी होती. साधारण 30 वर्ष वयाची असेल. ती गोरी, उंच, गरगरीत शरीराची, भरदार छातीची, मागून वेगळ्या पद्धतीने घातलेल्या साडीने तिची छाती तशी बऱ्यापैकी उघडीच होती. ती बेडवर पडून काहीतरी वाचत होती. मी हळूच माझी खिडकी थोडी बंद केली. खूप वेळाने ती उठून आत गेली आणि इकडे मी माझा हात सुरू केला. तेच विचाराने मी बेभान झालो होतो. मला काही पण करून तिच्याशी ओळख करायची आहे, हे मनाशी ठरवून घेतले. त्याच अपार्टमेंटमध्ये आमचे एक पाहुणे राहायचे. मी अधेमधे त्यांच्याकडे जायचो. ते हेरून मी दुसऱ्याच दिवशी तिकडे गेलो. मुद्दामून त्या मजल्यावर जाऊन मी बाई दिसते का हे बघू लागलो. म्हणजे थोडक्यात वास काढू लागलो. सलग 3 दिवस गेलो तरी ही बया काही मला दिसली नाही. पण 4थ्या दिवशी मात्र माझे नशीब जोरात होते. मी जाताच ती बाहेर उभी होती. मी तिच्याकडे बघून हळूच स्मित हास्य केले. ते बघून तिने देखील मला प्रतिसाद दिला. मला बरे वाटले. मी पुढे काही केले नाही. पुढे जवळपास मी रोज एक आठवडा त्याच वेळी मुद्दामून जाऊ लागलो होतो. आणि माझ्या नशिबाने ती मला रोज भेटत होती आणि आम्ही दोघे एकमेकांकडे बघून स्मित हास्य करत होतो. एके दिवशी मी धाडस करायचे ठरवले. त्या दिवशी मी तिच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, तुम्ही इथे नवीन राहायला आलात आहात का? आधी कधी तुम्हाला इथे नाही बघितले. माझे ते बोलणे ऐकून ती म्हणाली, हो, आम्ही हल्लीच इथे नवीन राहायला आलो आहोत. असे म्हणून आम्ही जवळपास 20 मिनिटे तिथे गप्पा मारत उभे होतो. त्या दिवसापासून मी रोज जाईल तेव्हा तिच्याशी गप्पा मारू लागलो होतो. बोलता बोलता मला हे लक्षात आले होते की तिचा नवरा कोणत्या तरी एका कंपनीत कामाला होता आणि तो बाहेरगावी असे. महिन्यातून एकदा तो घरी येत असे. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. मी माझी संधी बरोबर हरली होती. ती घरी एकटीच राहत असे. तसेच
त्या दिवशी बोलता बोलता ती मला म्हणाली, आपण रोज येथेच बोलत उभे असतो. मी आजवर तुम्हाला साधे घरी पण बोलावले नाही. माफ करा मला. आज आत या. चहा घेऊन आपण दोघं आत. तिचे ते वाक्य ऐकून मी खुश झालो. मी आत तिच्या घरात शिरलो आणि तिने मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि ती चहा करायला आत गेली. बाहेरून मला ती पाठमोर पूर्णपणे दिसत होती. आम्ही खूप गप्पा मारल्या त्या दिवशी. तिने तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली होती. मी पण खूप गोष्टी तिला सांगितल्या. आमच्यात एक प्रकारे मोकळेपणा आला होता. त्या दिवशी मी तिला विचारले, वहिनी, तुम्ही इतक्या फिट कशा काय आहात? तिची तारीफ ऐकून ती खुश झाली. तरीही ती मला म्हणाली, कुठे आहे फिट? तुझे काही पण असते. अहो, असे काय करताय? बघा ना किती नीट ठेवलंय तुम्ही स्वतःला, असे म्हणत मी तिच्या शरीराकडे वरून खाली आदर्शासारखे बघू लागलो. हो का, थँक हां, पण नेमके माझ्या काय आवडले तुम्हाला? तिने मला विचारले. मला लक्षात आले की तू पाखरू तावडीत घेत आहेस. मी म्हणालो, अहो, सगळेच भारी आहे तुमचे अंग. मी असे म्हणताच ती लाजली आणि म्हणाली, काहीही. इतकं काय आहे त्यात? तेव्हा ती हसली होती आणि हसली तेव्हा फसली. तर मित्रांनो, त्यावेळेस मी त्या वहिनीला जवळ घेतले. अशा प्रकारे अनपेक्षितपणे वहिनीने माझी इच्छा पूर्ण केली होती. त्या दिवसापासून मी रोज वहिनीकडे जाऊ लागलो. तर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.